जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगर कॅम्प नंबर 5 मधील सिद्धार्थनगर आणि समतानगर मधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले। महापालिकेने उभारलेल्या कंपोस्ट पीट निर्मितीतून दुर्गंधीयुक्त उग्रवास थेट नागरिकांच्या घरात शिरत असल्याने नागरिकांनी या प्रकल्पाला विरोध केलाय। उल्हासनगर महापालिकेच्या वतीने प्रभाग निहाय कंपोस्ट कचरा वर्गीकरण प्रकल्प राबवण्यात आलाय। कॅम्प नंबर 5 च्या कैलास कॉलनी स्मशानभूमीत महापालिकेने 3 महिन्यापूर्वी कंपोस्ट कचरा वर्गीकरण प्रकल्प सुरू केला। या प्रकल्पाच्या बाजूलाच असलेल्या सिद्धार्थनगर आणि समतानगर मधील नागरिकांना दुर्गंधीयुक्त वास थेट घरात शिरत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले। या दुर्गंधी वासामुळे नागरिकांना घरात साधं जेवण करता येत नाहीये। सध्या नागरिक पलायन करत असून या प्रकल्प तात्काळ बंद करावा अशी मागणी येथील रहिवासी करत आहे। हम लोग सब सिद्धार्थ नगर के रहवासी जमा हुए हैं। यहाँ पे ये लोग ने जो कंपोजिंग का चालू किया है काम, ना किसी से पूछा है, न महानगर पालिका ने किसी से मतलब बताया भी नहीं और बिना बोले ही 3 महीने से काम शुरू किया है। उसके वजह से इतना बास यहाँ पे पूरे एरिया में छूट रहा है। सिद्धार्थ नगर, समता नगर, कैलाश कॉलोनी सब जगह बास स्प्रेड हो रहा है। इतना बीमारी फैला है। अभी तो 10 बच्चों को तो एडमिट करने का बारी आ गया। इतना मतलब बीमारी फैला है। तो हम लोग को एक ही है कि भाई आप लोग है यहाँ से हटाओ या बंद करो इसको। अगर आप लोग यहाँ से बंद नहीं करेंगे, इस पर कोई एक्शन नहीं लेगा महानगर पालिका, तो फिर हम लोग लास्ट में उपोषण में बैठेंगे। यहाँ पे मुर्दे नहीं रहते, यहाँ पे इंसान रहते हैं। मशान में बनाया ठीक है, ये आप लोग का काम रहेगा, आपको बनाना है हर जगह पे। लेकिन यहाँ पे देखो तो बाजू में बस्ती है, हम लोग को दीवार चिटका के एकदम ये लोग ने बनाया हुआ है। तो उसका सब जगह तो बीमारी फैल रहा है। अगर नहीं होगा तो हम लोग नगर सेवक को लेके हम लोग उपोषण पे बैठेंगे। फिर समस्या आमची अशी आहे की आम्हाला न सांगता नाही तर कचऱ्याचं केलेले आहे। आम्हाला काही माहित नाही आहे, पण आम्हाला एवढा वास येतो, खूप त्रास होतोय। लहान मुलं आहेत, सर्वांना त्रास होतोय। जेवण करूशी वाटत नाही, पंख्याचे बी तरी सुद्धा वास येतो। आम्हाला खूप त्रास होतोय। आम्हाला इथं 3 महिन्यापासून चालू आहे। आम्हाला काही माहित नहीं होतं इथं की आहे करून असं। समस्या अभी जो है जल से चालू हुआ है, पिछले 3 महीने से। 3 महीने के पहले हम यहाँ पे लगभग 38 साल हो गया हमको यहाँ पे सिद्धार्थ नगर में रहते हुए, कभी भी ऐसा नहीं हुआ। लेकिन अभी इतना बास आ रहा है कि बाजू में रहना मुश्किल हो गया है। मसान है, समस्या है, लेकिन यहाँ लोग जिंदा रहते हैं। अब नगर पालिका ने जो वार्ड में अपना छोटा छोटा हॉस्पिटल बनाना चालू किया। पहले हमको जो है मारेंगे, फिर दवा करेंगे। क्या फायदा है इससे करने से? ये प्लांट यहाँ से बंद होना चाहिए। ये प्लांट जहाँ भी इनको ले जाना है वो शहर के बाहर ले जाए, जहाँ पे लोग रहते ना हो, आबादी ना हो। आबादी के बीच में कैसे क्या कर रहे हैं? हमको अकेले का त्रास होता, हम एक टाइम एक्सेप्ट करते, लेकिन हमारे साथ इतने लोग, इतनी फैमिली रहने वाली है। वहाँ 450 से ज़्यादा घर है। सबको ये प्रॉब्लम है, न रह पा रहे घर में, न खा पा रहे, न सो पा रहे। इतना बास आ रहा है। हम यही चाहते हैं ये प्लांट यहाँ से बंद होना चाहिए। उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे प्रत्येक पॅनलमध्ये पीट कंपोजिटिंग बनवत आहेत। पण हे पीट कंपोजिटिंग बनवताना तिथे ओला कचरा आणि सुका कचरा जेव्हा टाकला जातो त्याच्यावर कुठलीही प्रक्रिया केली जात नाही। एक दुसरी गोष्ट, हे पीट कंपोजिंग जिथे बनवलंय ती जागा त्यांनी एवढी चुकीची निवडलेली आहे की त्याला लागून असलेलं सिद्धार्थनगर जवळपास 1000 वस्तीचं तो विभाग आहे। समतानगर 2चा विभाग आहे। या विभागामध्ये संपूर्ण दुर्गंधी जी पसरली, त्याच्यामुळे तिथल्या मुलांचे आजार वाढलेत, त्यांना वेगवेगळ्या रोगराईला सामोरं जावं लागतं। आणि हे का करावं महानगरपालिकेने? महानगरपालिकेला डेब्रेजचा जो प्रश्न आहे तो त्यांनी त्यांच्या पद्धतीने जेव्हा सोडवतात तेव्हा इतरांना त्याचा त्रास होऊ नये याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे। परंतु महानगरपालिका इथल्या आजूबाजूच्या विभागाची कुठलीही काळजी न घेता बिनधास्तपणे कंपोजिटिंग हे बनवतात। ओला कचरा सुका कचरा टाकतात, परंतु त्याच्यावर कुठलीही प्रक्रिया करत नाही आणि त्यामुळे या विभागातलं संपूर्ण आरोग्य धोक्यात आलेलं आहे। नगरसेवक आहात आणि आपल्याला विश्वासात न घेता ही पद्धत जी आहे हा प्रोजेक्ट इथे राबवण्यात आलाय का? निश्चितच आम्हाला कोणालाही विश्वासात घेतला गेला नाही। जागा निवडताना आमच्या स्थानिक लोकांचा कुठलाही विचार केला नाही। आणि मी आयुक्तांना माझी विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर हे स्थानिक हे जे कंपोजिटिंग हे बनवलंय हे तात्काळ दुसरीकडे हलवावं किंवा त्याच्यावर योग्य प्रक्रिया करून लोकांना आरोग्य कसं व्यवस्थित राहील या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न केले पाहिजे। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।